आषाढी एकादशी निमित्त आज ठिकठिकाणी फराळाचं वाटप सुरू आहे. तुम्ही पण आज फराळाचं वाटप केलं, काय भावना आहे त्याच्यापासून? प्रथम तुमचं मी आषाढी एकादशी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा देतो. भावना एवढीच आहे, जे भाविक पंढरपूरला जातात, चालत जातात, त्यातले काही गरीब असतात, श्रीमंत असतात, अनाथ असतो, सर्व समाजाचे असतात, तात्पुरते त्यांची फराळाची व्यवस्था व्हावी. पण या फराळमागे देण्याचं उद्दिष्ट सगळ्यांनी एकत्रितपणे यावं, एकोपा राहावा, हीच आमचे मेन खासियत. किती वर्षापासून तुम्ही हा उपक्रम हाती घेतला? 5 वर्षापासून उपक्रम आम्ही हाती घेतलेला आहे. आता किती क्विंटलचं काय असं टार्गेट नाही, आता यावर्षीचा 2 क्विंटलचा आम्ही तयारी केलेली आहे आणि त्यानंतर बटाट्याचे वगैरे चिवडा आहे, चहा हे वेगळं असतात. सुरुवात किती किलोपासून झाली तुम्ही? सुरुवात किती किलोपासून चालू? सुरुवात केली आम्ही 70 किलोपासून केली. वाढत आता वाढत गेलो. याच्याशिवाय आणखी काय काय कार्यक्रम आयोजित केले जातात? याच्याशिवाय आम्ही गणपतीला बंधारा करत असतो. त्यानंतर मी अनाथ आश्रमामध्ये अन्नदान करतो. दर मंगळवारी गोमातेला गो वाटप करत असतो. काय आव्हान करणार भक्तांना तुम्ही? भक्तांना एवढं आव्हान करणार आहे की कुठल्याही एकमेकाला क्लेश न करतात. जसं विठ्ठलानं आपल्याला चालत 15 दिवस सगळे दोष रुगवे विसरून एकोपाने राहणे, सामाजिक कार्य करणे, आपल्या कष्ट करणे, प्रामाणिकपणे राहणे, हीच मी विठ्ठलाचा संदेश म्हणजे विठ्ठलानं दिलेला संदेश ह्या रूपातून मी भक्तापर्यंत पोहोचतो. आपलं नाव? माझं नाव विठ्ठल साने. आमचं हुबे हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड असून याच्या अंतर्गत आम्ही 5 हॉटेल चालवतो. धन्यवाद. काय सांगाल आज आषाढी एकादशी फराळाचं वाटप करताय? खरं सांगू तर फराळ वाटप करण्याचं खूप मोठं कार्य आहे. माझी स्टोरी सांगते. कोरोनामध्ये मी खूप बॅग गेले होते. काही विठ्ठलाचा आशीर्वाद मला खूप प्रमाणात मिळाला आणि त्यांची प्रेरणा घेऊन मी हा आषाढी एकादशीचा कार्यक्रम चालू केलेला आहे. खरं म्हटलं तर सगळं जे आहे माझं आजच्या हॉटेल्स वगैरे आहे सगळं माऊलींच्याच आशीर्वादाने आहे आणि त्यांच्याच कृपेने सर्व आज करत आहे. किती वर्षापासून? आज मला 5 वर्ष कंप्लीट होत आहे. हा प्रोग्राम होतो आहे. 5 वर्ष टार्गेट काय ठरवलं? किती क्विंटलचं फराळ? 2 क्विंटलचं 2 क्विंटलपर्यंत माझं फराळाचं वाटप होतं पूर्ण. आणि बाकीचं म्हणजे केळी वगैरे जे असेल ते देतो. सकाळपासून केव्हा सुरुवात झाली? सकाळी 10 वाजतापासून चालू केलेलं आहे. तेव्हा किती वाजेपर्यंत चालणार? 2-5 वाजेपर्यंत चालतो. किती भाविकांनी लाभ घेतला तो? आतापर्यंत कमीत कमी 1000-1500 भाविकांनी तरी लाभ घेतलेला आहे. काय आव्हान करणार तुम्ही भक्तगणांना? भक्तगणाला हेच आवाहन करेन की असेच आम्हाला सगळं सेवा करण्याची संधी द्यावी आणि माऊलीची कृपा अशीच आमच्यावर राहू द्यावी हीच माऊलीची माझी प्रार्थना. देवी विठ्ठल सहाने.